दरम्यान आत्महत्या करणारा कार्यकर्ता भरत कराडच्या कुटुंबियांशी एबीपी माझानं बातचीत केली। ओबीसी आरक्षणाचं काही खरं नाही असं तो सतत म्हणत होता, असं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलंय। भरत सारखा म्हणायचा, आई आता तुझ्या मंजुरीनं माझ्या मंजुरीनं काय होईल, आता आपल्या आरक्षणाचं काय तसं काही खरं दिसत नाही, मग ह्या लेकराला मी कसं शिकू, मग ह्याला कसं ह्यांना हे करावं। मग मी म्हणायचं बाबा करू तर काय होईल, आपलं आरक्षण जर हे झालं तर मग माझी काही ऐपत नाही शिकवायची, असंच सारखं म्हणतात। सारखा शेतीतच काम करायचा। मग ती जसं हैदराबादची गॅरेजेट ती हे झालं ती हे काढलं होतं, जार काढला होता, तेव्हापासून त्यानं सारखं माहिती आपलं ओबीसीचं आरक्षण गेलं। आता 4 लेकरं आहेत, काय करावं मायला, कसं करावं, सारखं त्याच्या डोक्यात तेच, जसं जार काढला होता तसं। मग ते 2-4 दिवसानंतर मग ते पोराने मला फोन केला, म्हणले बरं तर असं सारखंच म्हणायला लागलाय। म्हणलं त्याला नाद व्हावं, म्हणलं ती जिथं ओबीसीचा मेळावा जिथं मोर्चा आहे ती सारखं जाते म्हणलं म्हणत असेल त्यानं जास्त। मग ती आरक्षण त्याच्या डोक्यात तेवढंच होतं 2-4 दिवस की ओबीसीचं आरक्षण गेलं आपलं,